आपण सर्व व्यक्तीने प्रणाम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुम्बे जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन खरे प्रारूप सावळी मोहवाडी या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त ही भगवतकाराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवतकाराच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवानराव हनुमान उपस्थित आहे। भगवंताला माझ्या प्रणाम। परमपूज्य परमाध्यक्ष मनोहर देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सचिव सन्माननीय सुरेंद्रजी जगमुळे साहेब आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सहसचिव मधुसूदनजी गपणे साहेब कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडे साहेब संचालक टीकारामजी भेंडारकर साहेब संजयजी माकळकर साहेब या मंचकावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी या गावातील प्रथम नागरिक त्यांचे सर्व सहकारी या गावातील सभापती उपसभापती सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी आदरणीय मंच या सर्वांना माझा प्रणाम। आजच्या त्यांनी हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं। सन्माननीय या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय गोपीचंद भरणेजी दीपकजी लावणेजी लोमाजी लांजेवार रामचंद्रजी चकोलेजी मार्गदर्शक लाखनी सावरी मुरमाडी या परिसरातील मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे सन्माननीय महेंद्र दादा काचरे मंगेश दादा संग्राम सेवक यांना सुद्धा माझा प्रणाम। आजचा हा भव्य दिवस कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी आयोजन केला आणि आज 4:30 वाजेपर्यंत यांच्या कार्यक्रमामध्ये 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो। परंतु आज थोडासा वेळ जास्त झाला कारण हा गावचे लोक जे मार्गदर्शक लोक तेच तसे आहे 15-20 कमी असते चालते याच्या गावचा कार्यक्रम असला म्हणजे आमच्या नाटकावर डोळा यायचा झाला म्हणून या सर्व वेळ होत राहते याच्याच प्रकरणामुळे चारही कारण 5वे त्यांचे शेषरावची शेगडे साहेब 5ही लोक बिलकुल मिळून झाले बरोबर त्याचे काम बरोबर असते आणि म्हणून या ठिकाणी जास्त बोलायचं नाही आज कारण देशमुख साहेब या ठिकाणी जे बोलले आज आजपर्यंत त्यांना 10 वर्ष 11 वर्ष झालं तर कधी बोलताना नाही पाहिलं असं कधी नाही बोलत परंतु असते माणसाचं मन चालत असते कारण मार्गात याच्या आधी सर्व दुःखी होतो कोणा टीबी कॅन्सर महारोग एचआयव्ही एड्स ब्रेन ट्यूमर दारूचे व्यसन सट्ट्या जीवाचे व्यसन असे असंख्य व्यसन घेऊन आपण मानते की बाबा दिंडीजीनं मानव धर्माची स्थापना केल्यानंतर आपण या मानव धर्मामध्ये आलो बाबांच्या तत्व शब्दांनी मानधे मानव वागल्याच्या नंतर आपल्या सर्वांना परिपूर्ण समाधान मिळालं। आज आपण सर्व कुटुंब समाधानाने जीवन जगत आहोत। मार्गात याच्या आधी मार्गदर्शक सांगते तुम्हाला मरावं लागते वाईट विचारानं वाईट लक्षणानं आपण संपूर्ण वाईट गोष्टीनं या मार्गामध्ये एकच शब्द वापरतो मर्याची भगवत नामपर आणि त्याच्या आधारे आपल्या विनंती प्रार्थनेच्या आधारे आपण ते कार्य करत आहोत। आपण गेलो त्या दुमत नाही मगाशी आमच्या सत्कार केला त्या मुलींनी आम्हाला त्या मुलांनी दागिने नृत्य करत करत आम्हाला आणलं। तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल इतिहासाच्या पन्न्यामध्ये इतिहासामध्ये किंवा जेव्हा राजे रजवाडे जेव्हा निघत होते तेव्हा या पद्धतीच्या रेल्या निघत होत्या। ती प्रथा महानपैकी बाबा दिंडीजीनं या आपल्या मानव धर्मामध्ये करून दिलेली आहे। फक्त या ठिकाणी एकच गोष्ट नव्हती बँड नव्हता बाकी लेझिम वगैरे सर्व होती। त्यांच्या सेविका
बाई या ठिकाणी स्वागतासाठी आमच्यासाठी उभ्या होत्या. काही लोकांनी फुलं खाली टाकले आणि काही लोकांनी वरत टाकले. आमच्या अंगावर नाही का आपण मिळलो आता ते तिथून सिद्ध झालं इथे येतं नाही का. त्यांनी वर टाकलं रे बाबा खाली टाका. काही लोकांनी खाली टाकलं काही लोकांनी वर टाकलं. परंतु हा भाव आहे त्यांच्या, श्रद्धा आहे त्यांची, प्रेम आहे त्यांचं. त्यांना ह्या गोष्टी काही समजत नाही. प्रेमाला तुम्ही माणसाचे गळी सुद्धा कापू शकता. सर्व काही होऊ शकते. प्रेमामध्ये एवढी ताकद आहे. मग आम्ही जेव्हा मेलो तर आम्ही जिवंत झालो कसं. मानव धर्म म्हणजे माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, माणसासारखं राहावं. एवढी एक छोटीशी व्याख्या आहे. बाकी काही नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आले ते महानपैकी बाबा ज्योतिषीच्या कार्यामुळे तत्वशब्द नियमामध्ये संपूर्ण संकट दूर झाले. मग जेव्हा आम्ही गेलो तर आम्ही जागृत झालो कसं. उदाहरणं खूप आहे, उदाहरणं खूप आहे. आणि या ठिकाणी खूप लांबून लोक नाही आले. फक्त गोंदिया क्षेत्रातून काही लोक आले, काही भंडारा मोठ्या क्षेत्रातून काही लोक आले. आणि एक उदाहरण देतो. आमचे मनोजी उराणे साहेब होते त्यावेळेस. आमच्या फॅमिलीच्या 7-8 वर्षाच्या आधी दौरा होता. 2 दिवसाच्या मुक्कामी दौरा होता. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही जात होतो. सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढं आहे की कधी कधी शब्द जो आहे हा ताबडतोब क्रिया होते आणि कधी कधी त्या शब्दाची क्रिया उशिराही होते. हे तुम्हाला सर्वांना आता मंचाला सर्वांना तुम्हाला या ठिकाणी अनुभव आहे, त्यात दुमत नाही. त्यावेळेस माझी दाढ दुखत होती. मनोजी उराणे साहेब म्हणजे प्रवीणजी उराणे यांचे मोठे भाऊ ते गाडीच्या खाली उतरले. त्यांना सांगितलं ड्रायव्हर सांगितलं माझी दाढ दुखून राहिली. म्हटलं एक गोळी माझ्याकडे घेऊन येऊया. ते चालता चालता काय म्हणते तर साहेबांनी मला काही समजत नाही म्हणे. जेव्हा मला दाढ दुखते उठून कावणे टाकत नव्हते. शब्द कसा साधा. त्यांनी म्हटलं आम्ही गोळी घेतली. आम्ही कार्यक्रमस्थळी गेलो. गेल्याच्या नंतर त्यांचं स्वागत वगैरे झालं. स्वागत झाल्याच्या नंतर त्याला आलं चक्कर आणि ते जे उठले त्या स्टेजवरून आणि जण झोपून गेले. नंतर उठलेच नाही. तर कोणी ड्रायव्हरला किंवा मोठ्या संचालकांनी म्हटलं का झालं तुम्हाला. ते साहेब बरोबर तब्येत त्या बरोबर वाटत नाही म्हणे. तुम्ही तब्येत करून नाही वाटून राहिली म्हणे बरोबर का कारण आहे म्हणे माहित नाही म्हणे. असंच पण एकाएकी तुम्ही नाही म्हणे अध्यक्ष साहेब का म्हटलं म्हणे दाढ दुखून राहिली उठून का नाही टाकत तुम्ही असा शब्द वापरला ना म्हणे. हो म्हणे. तो त्याच्याच वेळ म्हणे तुम्ही जो शब्द वापरला ना त्यांच्याही लक्षात आलं बरोबर हे बरोबर खरं आहे. आणि मग त्यांनी त्या शब्दाची माफी मागितली. शहरामध्ये त्यांचं दुःख दूर झालं. प्रकृती बरोबर झाली. आता तुम्ही मला सांगा असं कसं. या मार्गाच्या सेवक गोरखनाथ मच्छिंद्रनाथ पेक्षा कमी नाही. या मार्गाची सेविका सती अनुसयापेक्षा कमी नाही. पण केव्हा जेव्हा ती तत्व शब्द नियमाला वागत असेल तर अन्यथा काही होणार नाही. एखाद्या लांजी परिसरामध्ये जिल्हा बालाघाट परिसरामध्ये पहा आमच्यामध्ये शैतान आहे आमच्यामध्ये भगवान आहे. आपण म्हणतो शब्द शैतान आहे शब्द भगवान आहे. जेव्हा आमच्यामध्ये अहंकार जेव्हा निर्माण होतो त्या अहंकारामुळे तुमच्या शब्दामुळे कोणाला समाधान मिळू शकत नाही. ही गोष्ट त्याच्यातून साध्य होते. त्या काळामध्ये पदार्थ होतो पण मंडळाच्या सोबत दौऱ्यावर मी फिरत होतो. आम्ही गेलो. एक अनेक बाई तिला सरपणी डान्स केला.
पिवळी झकट पडली, 8 दिवसापासून पडली होती, तिला समाधान मिळत नव्हता. एका सेवकाने म्हटलं मी क्षणात तिच्या विष उतरू शकतो, म्हणजे सापाच्या विष उतरू शकतो म्हणून. त्यामुळे मी उतरू शकतो म्हणून. तर दुकानाला माहित होता किंवा परमात्माचे लोक आहेत, यांच्यामध्ये ती शक्ती आहे, त्या बाबाची शक्ती आहे. पण शब्द वापरला कोणता? मी. आणि मग त्याने मी शब्द वापरल्यानंतर त्याने तीर्थ बनवला, परंतु त्या बाईला समाधान मिळालं नाही. आणि शेवटी त्याला त्याही जागा सोडून परावं लागलं. आणि त्या गावामध्ये कोका हा गाव आहे, त्या गावामध्ये एका सेवकाचा शिक्षक होता, त्याचे त्यागाचे कार्य चालू होते. त्यांनी दुसऱ्या लोकांनी म्हटलं की मला तिथे कार्य त्याची चालू आहे, परंतु तो त्यागामध्ये तीर्थ बनवून देऊ शकत नव्हता. त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं तुम्ही एक काम करा, म्हणजे गिलास घ्या, तर बोरिंगचे पाणी घ्या आणि बाबा हनुमानजी म्हणून तुम्ही फूक मारा. त्यामुळे तो सेवक तुम्ही बाबा हनुमानजी म्हणून फूक मारा म्हणे. त्याने फूक मारलं, तीर्थ बनवलं, तीर्थ त्या बाईला पाजलं आणि उठून बसली. किती चमत्कार! कशावर? शब्दावर. अहंकार नाही पाहिजे. जर तुम्हाला समजायचा अहंकार जर आला, मी असेल, तुम्ही असाल, आदरणीय मंचापैकी कोणी असेल, तर तुम्हाला तुमच्या माध्यमातून की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कधी समाधान मिळणार नाही. हे तेवढंच करा. बाबांनी हे सांगितलं स्वतःची सोडून स्वतः करावी. तुम्ही आम्ही करतो आहे किंवा नाही, याचा विचार तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना करायचा आहे. आपल्या मार्गामध्ये प्रत्येक देशामध्ये चाहे मंदिर असेल, काही असेल, समाज असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला पदावर राहता येथे नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. परंतु कोणाचेही इतर देवी देवतांचे पूजन तुम्हाला आम्हाला करता येत नाही. परंतु आम्ही पाहतो, माईकवर खूप बोलतो, लोकांना सांगतो, मार्गदर्शक आहे, आणि त्याच मार्गदर्शक लोकांची पोरं त्या घटाचे विसर्जन करतात, आरती पूजन करतात. मग तो मार्गदर्शक या मार्गाच्या मार्गदर्शक सेवक होऊ शकते का? मग आमच्यासारखे जे काही हुशार लोक आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी अशा लोकांना सहकार्य करतात, अशा लोकांना सहकार्य करत राहतात. हे कितपत योग्य आहे? आज म्हणजे हा प्रकल्प सुरू झाला, तर मग या मानव धर्माचं, या परमात्मा समाजाचं का होईल याचा विचार करा. मग 50 ते 60 वर्षाचे लोक, मार्गदर्शक लोक, अशा लोकांना सुद्धा सहयोग करतात. आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे काही मार्गदर्शक लोक फक्त स्टेजवर जागा भेटते, आम्हाला फक्त बोलायला भेटते, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जातो, त्यांना सहकार्य करतो. कितपत योग्य आहे? नाही, कितपत योग्य आहे? म्हणजे देशमुख साहेब कधी असं बोलताना पाहिलं नाही. इतके वर्षाचा काळ झाला, आता हे पदावर नाही, पण त्याच्या आधी पाहिलं नाही त्यांना, कधी नाही बोलले. तुम्हाला जगायचे आहे, माझ्या शब्द राहते, भाटाला दिली बसली, बुधी बुधी पाय बसली, कालचे भात आजचे काही मार्गदर्शक. कसा शब्द? काही. परंतु काही लोकांना कसं वाटतंय, आता माझा बंजारी आहे, मस्किरी आहे. काही लोक म्हणते की अध्यक्ष आम्हाला भाट म्हणते. अरे तर काही लोक आहे ना, तुम्ही जर भाटगिरी करत असाल, पूजा करत असाल, घट विसर्जन करत असाल, आरती करत असाल, कापूर घेत असाल, तर तुम्ही भाटक झाले ना, तुम्ही भाटक झाले. म्हणून अशा लोकांना आपण सहकार्य करतो. हा धर्म जाणार तुझा. अरे खूप सांगतो आम्ही खूप सांगतो, आम्ही बाबाच्या हातले बाबासोबत फिरणारे सर्व बरोबर आहे, पण आम्ही तर नाही पाहिलं ना. आम्ही जे आमच्या जगामध्ये, आम्ही जेव्हा पासून मार्गामध्ये आलो,
जे आम्ही पाहत आहोत तेच खरं म्हणून का नाही? आणि तुम्ही खरं बोलून आले, मग अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांना तुम्ही सहकार्य कसं करता? पण मार्ग जाईल कुठं, मंडळ कुठं जाईल? आणि तेच लोक जे मंडळाचे सेवक लोक त्यांना ट्रस्टमध्ये पाठवते, त्यांना मार्ग कसं बनवून टाकते, दुसरीकडे कार्य करायला लावते, सेवकाची दिशा भूल करण्याचे काम करते. पण आम्ही लोक त्याचा विरोध करत नाही. ठीक आहे, नको करा, अन्याय, पण सहकार्य करू नका, सहकार्य सुद्धा करू नका. आणि सहकार्य जर केलं तर त्याचा परिणाम तुम्हा आम्हाला त्या कर्माची सजा आम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट निश्चित आहे. तुम्ही असो कमी असो. आता जातपात चालू आहे, जातीवाद चालू आहे. बाबाला कोणती जात नाही पाहिजे, कधी पाहणार नाही. 3 एप्रिल 1921 मानते की बाबा दिंडीचे जन्म झाला. 3 ऑक्टोबर 1996 मानते की बाबा दिंडीजी भगवंतामध्ये विलीन झाले. परंतु बाबाने कधी जातीभेद वर्णभेद कधी केला नाही. पण आम्हाला कोणी अधिकार दिला? तो माझ्या जातीचा, तो असा, तो तसा. संस्था उभारला या मंचकावर बसणाऱ्या लोकांनी नाही, परंतु एक अंधभक्त होते, अंधभक्त, डोळे झाकून विश्वास करणारे लोक. आणि म्हणून तुम्हाला नेहमी वेळोवेळी सांगत राहतो की मी जे बोलतो आहे तुम्ही माझ्यावर सुद्धा विश्वास करू नका, त्याची पडताळणी करा. आमचे अंधभक्त बसल्या 60 लाख रुपये गमावून बसले. मोरेश्वरची गबले साहेब बँकेमध्ये संचालक होते. विश्वास केला त्यांनी, पदाधिकारी विश्वास केला. आपल्या स्वतःच्या मावसाचे 60 लाख रुपये परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँकेमध्ये भरले, डुबले. का डुबले माहिती? बँक आपली आहे, बाबांनी निर्माण केली आहे. कधी तरी डुबणार नाही, डुबली ना. गेले पैसे बिचारे, त्या गरीबचे पैसे गेले. काहून गेले? कारण यांनी सुरक्षा केली नाही, त्यांचा विश्वास केला आणि त्या लोकांनी याचा विश्वासघात केला. आज गरिबीचे जीवन ते बिचारे ते लोक नमुदामध्ये राहते. आता इथे जितेंद्र डॉक्टर मानकर आले, त्यांच्या नातेवाईमध्ये आहेत ते लोक. गेले ते पैसे, विश्वास केला. असा अंधविश्वास तुम्ही कोणावरही करू नका. मी ना असं केलं, मी ना तसं केलं. अहो, बँकेचे माजी सल्लागार, मंडळाचे संचालक बी राहिले, पिग्मी एजंट बी होते, सर्व होत. आणि मला कोणाला घ्यायची काही गरज नाही, कोणाला खाते कोणाला घेत नाही. सिधाचा प्रश्न काय आपल्या एवढ्या मोठ्या संस्था मंडळी डुबत होतं, मंडळी गेलो होतो. फक्त आम्ही त्या खुर्च्या तोडायची कामं करतो, आम्ही खुर्च्या तोडायची कामं करतो. आम्ही फक्त कार्यक्रमामध्ये येतो, फक्त आम्ही बोलासाठी येतो, बसासाठी येत नाही. फक्त आम्हाला बोलायला भेटलं पाहिजे, आम्हाला चांगली खुर्ची भेटली पाहिजे. आम्ही मार्गामध्ये याच्यासाठी नाही आलो. बाबांनी सांगितलं असुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. मी निर्माण केलेल्या संस्था कधी डुबणार नाही. पण बेड काढली दुसऱ्या शब्द की भगवान ती असुरी शक्ती निर्माण झाली म्हणजे भ्रष्टाचार विचारामध्ये आला, भ्रष्ट लोक तयार झाले आणि ती शक्ती तयार झाली, असुरी शक्ती अविचाराची, भ्रष्टाचाराची, एकमेकांना ओढण्याची, एकमेकांना दाबण्याची. आणि म्हणून ती संस्था एवढी शेड्यूल 1 बँक होती ते डुबली. असुरी शक्ती नाही म्हटलं होतं बाबांनी, मेरी बँक
कोणती निर्माण केलेल्या संस्था कधी डुबणार नाही, तो स्वतः डुबून जाईल. मग बँक का डुबली? ती अशुरी शक्ती निर्माण केली त्या लोकांना. माहिती का कोण कोण लोक होते, कोणी इंजिनिअरिंग केली, कोण सल्लागार होते, का होते, काढा. आपोआप तुम्हाला समजण्यात येईल. मंडळ गेला. उराडे साहेब जुन्या त्याचे वडील अध्यक्ष होते. त्या काळामध्ये त्याच्या अध्यक्षावर का कारनामे केले त्याच्या लक्षामध्ये आज येऊन राहिला. आज ते त्याच्या लक्षामध्ये येऊन राहिला. टिकू देत नाही लोक, टिकू नाही देत लोक. मंडळ गेला होता. आम्ही जेव्हा उराडे साहेब मी दोघंही मंडळाच्या मागे ऑफिसच्या मागे उभं होऊन चर्चा करत होतो काही विशेष याच्यावर, तेव्हा एक ज्येष्ठ मुंबईचे राहणार त्यांनी म्हटलं साहेब म्हणे आता सर्व झालं आपलं, आता म्हणे मंडळामध्ये आदरणीय मंच आता म्हणे लग्न येऊन चालू करून टाका म्हणे. आता लग्न येऊन चालू केलं तर घालून नाही देतील काही लोक, जुते चपलं घालून नाही देतील का? जे मानव मंदिर सगळ्यांना याने आपलं घर सजवलं. ध्येय म्हणजे मानव मंदिर सगळ्यांना जुते चपला घालू घालू त्या स्टेजवर. आता लोक म्हणते मदन साहेब नव्हते का? हो होतो ना, म्हणून विरोध केला ना मी, म्हणून ते एकटा बाहेर पडलो, म्हणून विरोध केला. पवळेचे पवळे बाटल्या पडून हात होत्या. त्यांनी म्हटलं मला, त्याचे नाव सांगतो, दामोदरजी गुंगावकर शाखा अध्यक्ष मुंबई. मी म्हणलं साहेब त्या काळामध्ये त्या लग्न विवाहाच्या माध्यमातून 5 लाख रुपये वर्षाची आवक या मंडळाला होती. 5 लाख रुपये या मंडळाला आवक होती. आज एका वर्षामध्ये मंडळाला करोडो रुपयाची आवक आहे. म्हटलं देणारे हे लोक आहेत, सगळं मार्गाचं समज बरोबर आहे साहेब. म्हणून आम्ही ते करणार अजिबात नाही. कर्म करा, कर्म नव्हतं करत लोक, फक्त भाषणबाजी ठोकणं आपली सांगणं बस, दुसरं काहीच नाही. आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे आदरणीय मंच, आम्ही त्या मंडळामध्ये कोणत्याच प्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही. फक्त कार्यक्रमही मानते की बाबा जुबलीचे दुसरे कोणतेच कार्यक्रम त्या ठिकाणी होणार नाही, कुठेच नाही. आणि निश्चय माझ्यावर लिस्ट आणण्यासाठी किती किती प्रकारचे काम केले, काय केलं तर भगवंत आहे आणि बाबांनी बरोबर योग दिला, बरोबर योग दिला. मग मी सांगितलं साहेबांनी माझे असं आहे, माझे तसं आहे. आपल्या जवळ या समाजाला आहे, फक्त तुम्हाला एक थोडीशी कमी असं वाटते मला की आपण का पाहतो. बाबांनी काय सांगितलं, एक चित्त एक लक्ष एक भगवान. आम्ही काय करतो, एक चित्त एक लक्ष एक मानव एक मार्गदर्शक, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्या मार्गदर्शक ज्या विरुद्ध दिशेने जात असेल, पदाधिकारी विरुद्ध दिशेने जात असेल, तर सर्वप्रथम या माईकवर न बोलतात त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा, समजून सांगावं. परंतु आजच्या जगामध्ये आम्ही पाहिलं 28-29 वर्षाचा काळ गेला, कोणी कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत नाही आणि कोणी समजवलं तर कोणी समजून घेत नाही. मेरी बोलली की हे कष्ट आणि त्याच्यामुळे पूर्ण संस्था डुबल्या, तो डेअरी गेली, ब्लॅक गोल्डर गेला, इतर अंकुश संस्था होत्या सर्व गेल्या. फक्त एकच मंडळ होता आहे आणि राहणार, बाकी काही होणार नाही. त्यात इतर संस्थेवाले इकडे जावं तिकडे जावं, बाबा की लग तिच्याकडे राधे इधर और राधे उधर, काही असं नाही. हा सर्व सोडा. लोक म्हणजे साहेब असं चालू आहे, तसं चालू आहे, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. मी मनात आलो, युवाकडे आलो, नामकरण होता, दाखवून यायला पाहून द्या म्हटलं काय हात चंदन वाचले खरं आहे, खरं आहे, खोटं बोलण्याचे काही कारण नाही. आता लोक यही म्हणते मदनकर साहेब 24 घंटे फिरते, आमचे पदाधिकारी बोलते
सेवकामध्ये चोऱ्या करते तुमच्या घरच्याच करत असतात. अरे आपली पाहिजे बाबा, आपली पाहिजे. आमचं जे होतं तसं आहे. आणि तुम्हाला सांगतो इमानी इक्बाल, तुम्ही जसे ते बरे करता तुमची भरपाई तो करून देते. लक्षात ठेवा, तरी लक्षात, तुमची भरपाई तो भगवान करून देते. जीवनात तुम्हाला कधी कुठेही कमी पडणार नाही. तुमच्या मुलामध्ये मुलीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कुठेही कमी पडत असून बिचाराने मेहनत करतात, आणि त्याने नाही म्हटलं तर झालं मन दुखलं नाही का. आणि बाबांनी सांगितलं आत्माही परमात्मा, याची आत्मा त्याची आत्मा, त्याच्या औषध तयार झाला तर भगवान तयार झाला. त्याची मन कसं दुखावं. तर म्हणून तो उशीर होते, एक तास उशीर झाला तर काही फरक नाही. आता काही काही लोकांमध्ये सवय 5:30 वाजून झाले ना. जेव्हा भूतबाधा होती, दारू पेट होता, नाल्यामध्ये पळून राहत होता, तेव्हा घडी नव्हतं. पातळी घडी होतीच नाही ना, विकून केली. दारू पेट होतो, सट्टा जीवा खेळत होतो. तेव्हा चुपचाप होतो, आवाज नाही. त्यामुळे तांत्रिक मांत्रिक होता ना, आवाज बिलकुल करायचा नाही. आवाज केला काय होईल तर नाही. उलट्या गुन्ह्याचे कोंबड्या देत होतो नाही, दारूची बाटली देत होतो आम्ही. तेव्हा काही नाही, तेव्हा घरी पाहत नव्हतो. आता जेव्हा चांगला धर्म चांगला मार्ग मिळाला, लोक म्हणते फुकटाचा मार्ग मिळाला. कोण म्हणते फुकटात मिळाला? आदरणीय मंच, त्याची किंमत तुम्ही लावू शकत नाही. डायमंड हिऱ्यापेक्षाही अमूल्य वस्तू आहे, आणि तो आहे तुम्ही त्या भगवंताला दिलेला शब्द. त्याची कोणीही किंमत लावू शकत नाही. त्या तुमच्या शब्दामुळे तो भगवान तुमच्या उभा राहिला. शब्दामुळे तुम्हाला मिळाला, फुकटात मिळाला नाही. लोक म्हणते कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. का खोलो तुम्ही ना? दारू पी ना, वाईट बसला, हे खोडं म्हणते का? नाही घोड्यामध्ये कोण राहतो आम्ही. आज आम्ही एक बेवड्याचे पती, ह्या बाईचा नवरा बेवडा, ह्या बेवड्याची बायको, असे म्हणून ख्याती होती आपल्या लोकांची. आज काय म्हणते पहा म्हणते कसा सुधारला. 1000 रुपयाचे कपडे घालत होते त्यावेळेस कपड्याची गत राहत नव्हती. आज 10,000 रुपयाचे कपडे आम्ही आमच्या अंगावर घालतो. त्याचा मानते की बाबा जिंदगीची कृपा आणि तुम्ही दिलेला शब्द. म्हणजे मार्गामध्ये शब्द अनमोल आहे. तो शब्द अनमोल आहे म्हणून त्या शब्दाची किंमत ठेवा. त्या शब्दाची किंमत ठेवा, नाही ते आमची किंमत नाही. आणि ज्या मानते की बाबा जिंदगी तुम्हाला एवढं सगळं दिलं, त्या फक्त शब्द आहे, त्या शब्दाची आण ठेवा. तुमच्या मार्गदर्शक चुकत असेल त्यांना सांगा, समजव, मानव चुकीचे पात्र आहो, परंतु माईकवर बोलून त्याची बदनामी करू नका. आणि दुःख येते वाटते 50-50, 60-60 वर्षाचे लोक आहे त्या मार्गामध्ये आले, परंतु कधी शिकू शकले नाही. प्रपंच साधन परमार्थ करणे म्हणजे का? त्याला मुलाचं शिक्षण झालं, मुलीचे शिक्षण झालं, सर्व झालं, लग्न झालं, पण कुठं झालं, काय झालं, कुठं आहे, पोरगं कसं आहे, पोरगी कशी आहे, सून कशी आहे, नाक कशी आहे, ह्याच्यावर करण्याची. एक सून कोणीकडे, पोरगी कोणीकडे, नातू कोणीकडे, पोरगा कोणीकडे, आणि भाषण आम्ही खूप मोठमोठ्या जोरात. म्हणून पहिली आपली पहा, लोकांची सांगू नका, आपली पहा. बाबांनी सांगितलं तू स्वतःची सांग. आम्ही स्वतःची सांगत नाही, लोकांची सांगत फिरतो. तर म्हणून स्वतः पहा की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आहोत, प्रपंच साधू प्रमाणात करत आहोत किंवा नाही करत आहोत. आता ते मार्गदर्शक मंडळीला खूप परिश्रम करतात, मेहनत करतात. मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने तो काळ पाहिलेला आहे. या ठिकाणी डोळे मार्गदर्शक बसलेले आहे. पहिले कधी मार्गदर्शक लोक इथे येत नव्हते, हे समोर बसले राहत होते, येतच नव्हते. परंतु आज मी आमच्या मार्गदर्शकांमुळे त्या परमपूज्य परमात्म्याच्या मुळाचा विस्तार झपाट्याने होत आहे. चॅनल मेन जर कोणी लोक असेल
सहकारी कोणी जर लोक असेल तर आमचे मार्गदर्शक मंडळी काय काही लोक आहे काही 10 रुपये देतात, साध्या कार्याने सेवकाकडून कोंबडे बकरे खातात, पैसे उसनवार घेतात साध्या कार्याचे सेवकाकडून. आम्हाला समजत नाही, आम्ही स्वतःचा स्वार्थ साथ देत होतो. मी नाव नाही देऊ शकतो येऊ का तिकडे गेट, परंतु कसं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये बाकीच्या लोकांना याच्यामध्ये त्यांची धूळहानी होते, म्हणून आम्ही कधी कधी नाव बी घेत नाही. असते एखादा आणि लोक एखाद्या सेवकाने काय केलं तर सरळ त्या सेवकाने बोलत नाही, हे परमात्मा एका बरोबर सर्व गावामध्ये सोड्यावरती गव्हाची पिसाळून जाते. आणि म्हणून आदरणीय मंच मी या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही की ज्या ज्या संस्था महानतेकी बाबा गिंदीजीनं निर्माण केल्या होत्या त्या संपूर्ण गेल्या एकच मंडळ तुमच्यावर आहे आणि त्या संपूर्ण त्या मंडळाची रक्षा करणं तुमच्या आमच्या सर्वांचे काम आहे. कोणाच्या फुल थापाबाजू जाऊ नका. गोड बोलणारे लोक खूप आहेत, गोड बोलणारे लोक खूप आहेत आणि जो जास्त गोड खाल्ला तर मग काय होते हे तुम्हाला माहिती. प्रत्येक गोष्टी माणसाने खावा, जास्त कडू बी खाऊ नये नाही तर शरीरावर झळ निर्माण होईल. जास्त गोळी खाऊ नये माणसाने. सर्व गोष्टी आपण सर्वांनी एकमेकांनी साध्य करून खाव्या. कार्य महानतेकी बाबा गिंदीजीनं अत्यंत मोलाचे कार्य केले, निष्काम सेवा केली. बाबांनी कधी कलंक लावला नाही. मला खूप आमच्या गाडीमध्ये चांगला बाबाच्या विषयावर चर्चा दिली झाली नाही. फक्त एवढंच आदरणीय मंचाला सांगणे आहे की आपण सर्वांनी महानतेकी बाबा गिंदीजी निर्माण केलेल्या संस्थेला आपण जपत होतात आहात, पुढे जपत राहावं. मंडळाला सहकार्य करत आहात, पुढेही करत राहणार आहात, त्या दुमत नाही. आणि म्हणून शेवटच्या टप्प्याकडे ओळखतो की या जगामध्ये भगवान आहे दिसत नाही, परंतु आपण केलेल्या कार्यामुळे आपल्याला मिळालेल्या समाधानामुळे आपला भगवान जागृत आहे हे आपल्याला 24 तास आपल्या समोर दिसतो आहे. म्हणून महानतेकी बाबा गिंदीजीनं जे तत्व शब्द नियम आहे तत्व शब्द नियमाच्या आधारे आपण सर्वांनी कार्य करावं. शेवटचा टप्पा आई वडिलांची सेवा. ज्या या मार्गामध्ये नव्हे त्या संपूर्ण जगामध्ये ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली नाही त्याचा परिणाम तुमच्या समोर आज्ञा उद्या येणार आहे. कारण आमचे माझे आराध्य देवत माझे आई वडील. मी भगवंताच्या अगरबत्ती लावणार नाही, हवन करणार नाही, कापूर लावणार नाही, पण आमच्या आई वडिलांचे सेवेमध्ये केव्हाही 24 तास करतो नाही. कारण माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, गरिबीमधून जीवन काढलं, परिश्रम केला आमच्या आई वडिलांनी, म्हणून हा जग आम्हाला दिसत आहे. म्हणून आपण लोकांनी सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करावी. आणि पाहिलं मार्गामध्ये पाहिलं चांगले चांगले लोक आई वडिलांनी विचारे धोतर काढणारे, फाटले धोतर काढणारे शेतकरी, शेतात रात्रंदिवस राबणारे लोक त्यांनी चांगलं शिक्षित केलं. म्हणजे जेव्हा बँकेमध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं ते सांगा की त्यांचे वडील आले आहे, तर तो एक कर्मचारी एक अधिकारी म्हणते त्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला ते माझे शेतातले नोकर आहे. किती दुःखाची बाब आहे जगामध्ये. आम्हाला काही वाटत नाही का आज तुम्ही करा, उद्या तुमचा मुलगा तुमच्या सोबत करणारा इसादले सुनाने सासू सासऱ्याची सेवा करावी. सुनाने सासू सासऱ्याची सेवा करावी आणि त्या सासूनं त्या सुनेला मुलीसारखं वागावं. त्या सुनेला त्या मुलीला त्या सुनाला मुलीसारखं वागवलं.
तुम्ही जसं वाद होणाऱ्या कुटुंबामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये असं कोणताही कुटुंब नाही या विश्वामध्ये तर त्याच्यामध्ये वाद होत नाही. आणि ज्याच्यामध्ये जर वाद झाला नाही तर तो भगवान. आणि म्हणून त्या जगाला उत्तर. मला कोणीतरी म्हटलं, मला 2 नाती झाल्या, मुलाकडे 2 नाती नाही, मुलीकडे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. याच्या वारस कसं चाललं, याचं नाव कसं चाललं? अरे आमच्या नावाच्या बाजूनं कंसामध्ये ते मदनच लिहिणार आहे, आज दिली इथे. बिलकुल लिहा, सुस्ती नाही करत. कोणती सासू सासरे कोणते मायबाप मनाई करणार नाही. आणि 3 पुढीचा उद्धार करते ना ती. नाही तर मुलगा काय करतो, आणि काही मुलं पाहिल्या आणि येईल समोर माझ्याकडे लोक समोर येतील. अनुभी मुलगीच नाही, मुलगी ही सर्व असते. बाप मरण पावला, सासू मरण पावली, जर बाहेर असेल तर ते मुलगी ज्या गावातून बसल त्या बसमध्ये बसल, पूर्ण बस रडून सांगते लोकांना, पूर्ण गाव जमा करते. म्हणून मुलींमध्ये मुलांमध्ये मतभेद करू नका. मी न पाहिलाय, मला बहिणी नाही, पाय पळवतो आम्ही. लहानपणी भाऊ म्हणून पावला, 4 भाऊ 2 भाऊ पुन्हा म्हणून पावले, 2 भाऊ. एक माझ्या 4थ्या नंबरच्या, मी 1ल्या नंबरच्या. नाव फक्त पोरगा चालवलं नाही, पोराने प्रॉपर्टी घेतली, सर्व घेतलं, नावावर करून घेतलं आणि माझ्या बापाला हाकलून दिलं. आसरा त्या पोरीनं दिला, आसरा त्या पोरीनं आपल्या मायबापाला दिला. साधी गोष्ट आहे का? आणि तुम्ही पाहता, आपल्या नजर फिरवा तुमच्या परिसरामध्ये, कोण आहे काय आहे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि म्हणून जिवंतपणे कोणत्याही आई वडिलांनी आपली प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावानं करू नका. हे जवान पोरं माझ्या विरोधात गेले तरी चालते, मला काही फरक पडत नाही. प्रयत्न करू नका. मेल्याच्या नंतर कोणाचे होणार नाही, मेल्याच्या नंतर कोणाचे तुमच्याच होणार. आता काही फ्लॅटमध्ये काय प्रॉपर्टीमध्ये आमचे दोघे बापलेकाचे नाव आहे, तिच्या मायचे नाव आहे, त्यांच्या साथीचे नाव आहे, हे चालत राहणार, हे चालत राहणार. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचे मन दुखवलं नाही का, जीवनामध्ये कधी तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही, एवढं तर शाश्वती देऊ शकतो, एवढा माझा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी आपली प्रॉपर्टी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुलाच्या नावानं अजिबात करू नये. मेल्याच्या नंतर त्याच्याच हिस्सा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही जास्त बोलत नाही. दुसरा खरडा गुटखा खाणं बंद करा. हळूहळू बंद करा. दुसरा विषय कसा होते, मग बोलत खोलेल वाटूमध्येच म्हणते, रे बापा तुम्हाला बोलत नाही. आमच्या चेरी समाजामध्ये पहिल्याच्या काळामध्ये 5-5 जागा करत होते. कोणाला उद्देशून होत नाही. आमच्या आता आपल्या मार्गामध्ये हा मौजेमध्ये चिखली गाव आहे, जुना सेवक आदरणीय, एक हास्य विनोदी पण तो शिकली आपल्याकडे. 2 पत्नी, एक पती देव चुका झाल्या माहित नाही. मी फोन केला त्यांनी आश्रममधून. ती पत्नी म्हणते आधी साहेब मला माहित नाही म्हणते, ते म्हणते मला माहित नाही म्हणते. माहित नाही मग काय करता, एक उपाय नसता का म्हणजे दोघं एकमेकांचे पाय वळून टाका. असं कसं होईल? अरे तर बाबा चुका आहे ना, आज चालायला लागते. पण उद्या त्याच्या परिणाम आम्ही नागपुरामध्ये पाहतो. आम्ही नागपुरामध्ये सुद्धा आम्ही पाहतो. कसं आहे, जसं जीवन राहील, जसा जसा प्रसंग येईल तसा प्रसंग आम्हाला त्या जीवनामध्ये चालत राहणार आणि त्याच्यातून मार्ग काढण्यात हा सर्वोपरी उपाय आहे. म्हणून आई वडिलांची सेवा, सासू सासऱ्यांची सेवा, खरडा गुटखा खाणं बंद करा. तुम्ही खाता, आमच्या सेवकीनी बाई सुद्धा कमी नाही, त्याही सुद्धा खातात. पोरगी घरात काम करत नाही. मायले म्हणते तू मला खरा देत असेल तर काम करतो, नाही करत नाही. याला जबाबदार करू आम्ही आमच्या मुलाला खरा आणायला पाठवतो जागेऊ नये.
तुम्ही म्हणजे रोज पप्पा खाना खाते ना, मी भी खाऊन पाहू का थोडासा, तुम्ही घासून घासून खाते आणि मग तर हळूहळू तो मोठा होते, मग तुम्हाला घासून टाकते आणि मग तो खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा आणि त्या खर्रा गुटख्याच्या उर्वरित रक्कम उर्वरित पैसा तुम्ही जमा करा, तुमच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी ठेवा, लग्नासाठी ठेवा आणि शिक्षित मुला मुलींना चांगलं शिक्षित करा आणि गर्भ लिंग परीक्षण करू नका. खूप प्रकार चालू आहे. 75% मुली या जगामध्ये आहेत, 100% मुलं आहेत. 40 वर्ष होऊन राहिले, 45 वर्ष होऊन या मुलाला मुली मिळत नाही. तुम्ही ना जर त्या मुलीवर जर अत्याचार केला, गर्भनिरीक्षण करून गर्भपात जर केला, तर येणाऱ्या आमच्या नातवंड्या आमच्या नवीन पिढीनं लग्न कोणाशी करावं हा प्रश्न भेसावेल. आणि म्हणून कोणत्याही मुलीवर अत्याचार करू नका. कोणावर अत्याचार करणं, लिंग परीक्षण करणं हा महापाप आहे. हा महापाप आहे एवढंच बोलतो. आणि आपण सन्माननीय आदरणीय आमचे सर्व हे ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, बाबरेजी, चकोलेजी, लागलीजी, लागलीवारजी, त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला आणि आपण सर्व चांगले, कोणी कोणाच्या वैरी नाही, आपण सर्व चांगले आहोत. फक्त आमच्या विचारामध्ये कुठेतरी मतभेद निर्माण झाले आहे. ते मतभेद आपण या मार्गामध्ये ठेवू नये. आजची या प्रसंगी एवढंच बोलतो. आपण आम्हाला बोलावलं, दरवर्षी आपण आम्हाला बोलवावं, आम्ही कार्यक्रम देऊ, या दुमत नाही. एवढंच बोलतो. आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम आपल्या इथं जोरशोराने होणार आहे. आपण त्या 26 जानेवारीच्या याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझ्या नमस्कार.